ओम शांती. ओम शांती. आज 9 मे 2021 रविवार. आज अव्यक्त मुरली आहे. रिवाईज दिनांक 27 डिसेंबर 1987ची. मुरलीचे टायटल आहे निश्चय बुद्धी विजयी रत्नांची लक्षणं. आज बापदादा आपल्या चहूबाजूंच्या निश्चय बुद्धी विजयी मुलांना पाहत आहेत. प्रत्येक मुलाच्या निश्चयाची लक्षणं पाहत आहेत. निश्चयाची विशेष लक्षणं. पहिलं लक्षण बाबांनी काय पाहिलं? पहिलं लक्षण आहे जसा निश्चय तसे कर्म. वाणीमध्ये प्रत्येक वेळेस चेहऱ्यावरती आत्मिक नशा दिसून येईल. दुसरं लक्षण प्रत्येक कर्म संकल्पामध्ये विजय सहज प्रत्यक्ष फळाच्या रूपामध्ये अनुभव होईल. कष्टाच्या रूपामध्ये नाही, परंतु प्रत्यक्ष किंवा अधिकाराच्या रूपामध्ये विजय अनुभव होईल. तिसरं लक्षण आपले श्रेष्ठ भाग्य, श्रेष्ठ जीवन किंवा बाबा आणि परिवाराच्या संबंध संपर्कद्वारे 1% पण संशय संकल्प मात्र पण नसेल. चौथं लक्षण प्रश्नचिन्ह समाप्त होतील. प्रत्येक गोष्टीमध्ये बिंदू बनून बिंदू लावतील. पाचवं लक्षण बाबांनी सांगितलं निश्चय बुद्धी प्रत्येक वेळेत आपल्याला बेफिक्र बादशाह सहज स्वतः अनुभव करतील. म्हणजेच नेहमीच स्मृतीमध्ये येण्याचे कष्ट करावे लागणार नाहीत. मी बादशाह आहे हे म्हणण्याचे पण कष्ट घ्यावे लागणार नाहीत, परंतु नेहमी श्रेष्ठ स्थितीच्या आसनावर किंवा सिंहासनावरती स्थिर आहेतच. बेफिक्र बादशहाची स्थिती कशी असते याबद्दल बाबांनी समजवले. बाबा म्हणाले जसे लौकिक जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीप्रमाणे स्थिती बनते, परत ती दुःखाची असेल किंवा सुखाची असेल, त्या स्थितीचा अनुभूतीमध्ये स्वतःच राहतात. नेहमीच कष्ट करत नाही की मी सुखी आहे किंवा दुःखी आहे. तसेच बेफिक्र बादशाह स्थितीचा अनुभव स्वतः आणि सहज होतो. अज्ञानी जीवनामध्ये परिस्थितीप्रमाणे स्थिती बनते, परंतु शक्तिशाली अलौकिक ब्राह्मण जीवनामध्ये परिस्थितीप्रमाणे स्थिती बनत नाही, परंतु बेफिक्र बादशाहची स्थिती किंवा श्रेष्ठ स्थिती बापदादाद्वारा मिळालेल्या ज्ञानाच्या प्रकाश शक्तीद्वारे, आठवणीच्या शक्तीद्वारे, ज्याला ज्ञान आणि योगाच्या शक्तीचा वारसा बाबाद्वारे मिळतो. तर ब्राह्मण जीवनामध्ये बाबा आणि वारशाद्वारे, सद्गुरूच्या वरदानाद्वारे किंवा भाग्यविधाताद्वारे प्राप्त झालेल्या श्रेष्ठ भाग्याद्वारे स्थिती प्राप्त होते. जर परिस्थितीच्या आधारावर स्थिती आहे तर शक्तिशाली कोण झाले? परिस्थिती शक्तिशाली होईल ना? आणि परिस्थितीच्या आधारावर स्थिती बनवणारे कधीही अचल अडोल राहू शकत नाही. जसे अज्ञानी जीवनामध्ये आता पहा खूप खुशीमध्ये नाचत आहेत आणि आता जर उलटे झाले आहेत, तर अलौकिक जीवनामध्ये अशी हलचल असणारी स्थिती राहत नाही. परिस्थितीच्या आधारावर नाही, परंतु आपला वारसा आणि वरदानाच्या आधारावर, आपल्या श्रेष्ठ स्थितीच्या आधारावर परिस्थितीला परिवर्तन करणारे असतील, तर निश्चय बुद्धीमुळे नेहमी बेफिक्र बादशाह असतील. कारण काळजी फिक्र तेव्हाच होते जेव्हा कोणती अप्राप्ती किंवा कमी असते.
जर सर्व प्राप्ती स्वरूप आहेत, मास्टर सर्व शक्तिमान आहेत, तर काळजी कोणत्या गोष्टीची राहील? आता 6वं लक्षण बाबांनी सांगितलं, निश्चय बुद्धी म्हणजेच नेहमी बाबांवरती बळी जाणारे. बळी म्हणजे सर्वंश समर्पित, सर्व वंशसहित समर्पित. परत ते देह अभिमानामध्ये येऊन येणारा विकाराचा वंश, देहाच्या संबंधांचा वंश किंवा देहाच्या पदार्थांच्या इच्छांचा अंश असेल, हे सर्व येते. सर्वस्व समर्पित किंवा सर्वस्व त्यागी एकच गोष्ट आहे. समर्पित होणे याला म्हटले जात नाही की मधुबनमध्ये बसले आहेत किंवा सेवा केंद्रावरती बसले आहेत. ही पण एक सीडी आहे. सेवार्थ अर्पण करतात, परंतु सर्वस्व अर्पित हे शिडीचे एक लक्ष्य आहे. हे शिडी चढले, परंतु लक्ष्यावरती पोहोचणाऱ्या बुद्धीची लक्षणं आहेत. तिन्ही वंशसहित अर्पित. तिन्ही गोष्टीला स्पष्ट जाणले ना? वंश तेव्हाच समाप्त होतो जेव्हा स्वप्न किंवा संकल्पामध्ये पण अंश मात्र नाही. जर अंश आहे तर वंश जरूर उत्पन्न होईल. म्हणून सर्वस्व त्यागाची परिभाषा अति रहस्ययुक्त आहे. ही नंतर ऐकवू. निश्चय बुद्धी असणाऱ्या मुलांचं 7वं लक्षण बाबांनी सांगितलं, निश्चय बुद्धी नेहमी बेफिक्र निश्चिंत असतील. प्रत्येक गोष्टीमध्ये विजय प्राप्त होण्याच्या नशेमध्ये निश्चिंत अनुभव करतील. तर निश्चय, निश्चित आणि निश्चिंत हे प्रत्येक वेळेला अनुभव करवतील. 8वं लक्षण, ते नेहमी स्वतः नशेमध्ये राहतील आणि त्याच नशेला, आनंदाला पाहून दुसऱ्यांना पण आत्मिक नशेचा अनुभव होईल. दुसऱ्यांना पण आत्मिक नशेमध्ये बाबांच्या मदतीद्वारे, स्वतःच्या स्थितीद्वारे अनुभव करवतील. निश्चय बुद्धीचे किंवा आत्मिक नशेमध्ये राहणाऱ्यांच्या जीवनाची विशेषता काय असेल, त्याविषयी बापदादा म्हणाले, प्रथम गोष्ट, जितका श्रेष्ठ नशा तेवढाच निमित्त भाव प्रत्येक जीवनाच्या चरित्रामध्ये असेल. निमित्त भावाच्या विशेषतेमुळे निर्माण बुद्धी, बुद्धीवरती लक्ष देणे. जितकी निर्माण बुद्धी असेल तेवढेच निर्माण करत राहतील. नवनिर्माण म्हणतात ना, तर नवनिर्माण करणारी बुद्धी असेल तर निर्माण पण असतील आणि नवनिर्माण पण करतील. जेथे या विशेषता आहेत त्यालाच म्हटले जाते निश्चय बुद्धी विजयी. निमित्त, निर्माण आणि निर्माण. निश्चय बुद्धीची भाषा काय असेल त्याबद्दल बापदादा म्हणाले, निश्चय बुद्धीच्या भाषेमध्ये नेहमी मधुरता ही तर साधारण गोष्ट आहे, परंतु उदारता असेल. उदारतेचा अर्थ सर्व आत्म्यांच्या प्रती पुढे जाण्याची उदारता असेल. प्रथम आपण मी नाही. उदारता म्हणजे दुसऱ्याला पुढे ठेवणे. जसे ब्रह्मा बाबांनी नेहमी प्रथम जगदंबा किंवा मुलांना पुढे केले. माझ्यापेक्षा हुशार जगदंबा आहे, माझ्यापेक्षा हुशार ही मुलं आहेत. ही उदारतेची भाषा आहे. आणि जेथे उदारता आहे, स्वतःप्रती पुढे जाण्याची इच्छा नाही, त्यांना वैश्विक नाटकानुसार स्वतःच मनइच्छित फळ प्राप्त होते. जितके स्वतः इच्छा मात्रम अविद्याच्या स्थितीमध्ये राहतील, तेवढे बाबा आणि परिवार चांगला योग्य समजून त्याला पुढे करतील. सर्वप्रथम आपण मनापासून म्हटल्यामुळे पाठीमागे राहू शकत नाहीत. ते मनाद्वारे
प्रथम आपण म्हणतात, तर सर्वांद्वारे प्रथम आपण होतात, परंतु इच्छा असणारे नाही. तर निश्चयबुद्धीची भाषा उदारतेची भाषा, सर्वांच्या कल्याणाची भाषा असेल. अशी भाषा असणाऱ्यांना निश्चयबुद्धी विजयी म्हणतात. निश्चयबुद्धी तर सर्व आहेत ना, कारण निश्चयच पाया आहे. परंतु जेव्हा परिस्थितीचा, मायेचा, संस्कारांचा आणि वेगवेगळ्या स्वभावाचं वादळ येतं, तेव्हा माहिती होते की निश्चयाचा पाया किती मजबूत आहे. जसे या जुन्या दुनियेमध्ये वेगवेगळे प्रकारचे वादळे येतात ना, कधी हवेचे, कधी समुद्राचे, असेच येथे पण वेगवेगळ्या प्रकारचे वादळं येत असतात. वादळ काय करते? प्रथम उडवतात आणि नंतर दूर फेकून देतात. हे वादळ प्रथम आपल्या परीने आनंदामध्ये उडवतात, अल्पकाळाच्या नशेमध्ये उंच घेऊन जातात. कारण मायेने पण जाणले आहे की बिना प्राप्तीचे माझ्याकडे येणार नाहीत. तर प्रथम कृत्रिम प्राप्तीमध्ये वरती उडवते आणि परत खाली पाडते. हुशार आहे. तर निश्चयबुद्धीची नजर त्रिनेत्री असते. तिसऱ्या नेत्राद्वारे तिन्ही काळाला पाहतात, म्हणून कधी धोका खाऊ शकत नाहीत. तर निश्चयाची परख वादळाच्या वेळी होते, कठीण परिस्थितीच्या वेळेस होते. जसे वादळ मोठमोठ्या जुन्या वृक्षाच्या मुळाला उखाडतात, तर हे मायेची वादळं पण निश्चयाच्या पायाला उखडून टाकण्याचा प्रयत्न करतात, परंतु परिणामामध्ये उखडतात कमी, हलतात जास्त. हल्ल्यामुळे पण वृक्षाची मुळं कमजोर होतात. तर अशा वेळेत आपल्या निश्चयबुद्धी निश्चयाच्या पायाला तपासून पहा. तसेच कोणाला विचारा, निश्चयाचा पाया पक्का आहे? तर काय म्हणतील? खूप चांगले भाषण करतील. निश्चयामध्ये राहणे चांगलेच आहे, परंतु वेळेनुसार जर निश्चय हलत असेल, निश्चयाचे हलणे म्हणजे जन्मजन्मांतरचे प्रारब्ध भाग्यापासून हलणे. म्हणून वादळाच्या वेळी तपासून पहा. कोणी हद्दचे मानशान दिला नाही किंवा व्यर्थ संकल्पाच्या रूपामध्ये मायेची वादळं येतील. जी इच्छा ठेवाल ती इच्छा पूर्ण झाली नाही, अशा वेळी जो निश्चय आहे की मी समर्थ बाबांचा समर्थ आत्मा आहे, हे लक्षात राहते काय? हे जर लक्षात राहत नसेल तर व्यर्थचा समर्थाच्या वरती विजय होतो. जर व्यर्थ विजय मिळवत असेल तर निश्चितच पाया हलेल. समर्थऐवजी स्वतःला कमजोर आत्मा अनुभव करतील, दिलशिकस्त होतील. म्हणून म्हणतात की वादळाच्या वेळी तपासून पहा. हद्दचा मानशान, मीपणा, स्वमान आत्मिक नशेपासून खाली घेऊन येतो का? हद्दची कोणतीही इच्छा मात्रम अविद्याच्या निश्चयापासून खाली घेऊन येते. निश्चयाचा अर्थ हा नाही की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. परंतु कोणती आत्मा आहे? तो नशा, तो स्वमान वेळेवरती अनुभव व्हायला पाहिजे. याला म्हणतात निश्चय बुद्धी विजयी. कोणताही पेपर परीक्षाच नसेल आणि म्हणाला मी तर चांगल्या मार्काने पास झालो, तर त्याला कोण मानेल? प्रमाणपत्र पाहिजे ना. कितीही कोणी पास होईल, पदवी घेईल, परंतु जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत त्याची किंमत होत नाही. परीक्षेच्या वेळेत पेपर देऊन पास झाले, प्रमाणपत्र घेतले बाबांपासून, परिवारापासून, तेव्हाच म्हणाल निश्चय बुद्धी विजयी. समजले? तर पायाला तपासत राहा. निश्चय बुद्धीची
विशेषतः ऐकली ना, जसा वेळ तसा आत्मिक नशा जीवनामध्ये दिसून यायला हवा. फक्त स्वतःच्या मनाला खुश करायचे नाही, परंतु लोक पण खुश व्हायला हवेत. सर्वांना अनुभव करवा की ही नशेमध्ये राहणारी आत्मा आहे. फक्त मन पसंत नाही, परंतु लोक पसंत, बाप पसंत. याला म्हणतात विजयी. आज बापदादांनी निश्चय बुद्धी विजयी रत्नांची खूपच सुंदर लक्षणं आपणास समजून सांगितली आहे. तर त्यावर आपण सर्वांनी जरूर विचारसागर मंथन करायचे आहे आणि स्वतःला तपासून पाहायचे आहे. अच्छा, सर्व निश्चय बुद्धी विजयी रत्नांना, सर्व निश्चिंत बेफिक्र मुलांना, सर्व निश्चित विजयाच्या नशेमध्ये राहणाऱ्या आत्मिक मुलांना, सर्व परिस्थितीला पार करून एक बक्षिसाचा अनुभव करणाऱ्या विशेष आत्म्यांना, नेहमी अचल अडोल एकरस स्थितीमध्ये राहणाऱ्या निश्चय बुद्धी मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा पण बापदादांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. बापदादांनी वरदान दिला, व्यर्थच्या गळती समर्थ बनणारे कम खर्च बाला नशीन भव. व्यर्थच्या गळतीला समाप्त करून समर्थ बनणारे कम खर्च बाला नशीन भव. संगमयुगात बापदादाद्वारे जे पण खजाने मिळाले आहेत, त्या सर्व खजान्याला व्यर्थ जाण्यापासून वाचवा, तर कमखर्च बाला नशीन बनाल. व्यर्थपासून बचाव करणे म्हणजेच समर्थ बनणे. जेथे समर्थ आहे तेथे व्यर्थ जाऊ शकत नाही. जर गळती आहे तर किती पण कष्ट करा, परंतु शक्तिशाली बनू शकत नाही. म्हणून गळतीला तपासून नष्ट करा, तर व्यर्थपासून समर्थ बनाल. आजचा स्लोगन आहे, प्रवृत्तीमध्ये राहत संपूर्ण पवित्र राहणे हेच योगी तू आत्म्याला आव्हान आहे. प्रवृत्तीमध्ये राहत संपूर्ण पवित्र राहणे हेच योगी तू आत्म्याला आव्हान आहे. अच्छा, ओम शांती.